विघ्नेश, हे घे पैसे, 500 रुपये. आई आई बघितलं आता जातो. हॅलो, तुला माहितीये का मी इथे किती पापड बेलून आलीये ते? आणि हे काय पांघरून बिंगरून डोक्यावर, मला वाटलं कुणी किडनॅप करायला आलंय मला. तेच करायला आले. ऐक ना, इथे नको, विघ्नेश आहे. ऐक ना, बाहेर नको, काका आहेत. का काय? कडी कशाला लावली? मग काका नाही देतात पासकन. लग्नच करायचं का आपण? साखरपुडा सगळं सारखंच असतं रे. जसं हातात हात घेऊन फिरायचं, जवळ जवळ राहायचं, बिलगुन बिलगुन. नाही, त्याचा अर्थ तो नाही. त्याचा अर्थ हा आहे की आपण एकमेकांना स्पेस द्यायची, थोडं अंतर ठेवायचं, कळलं? आणि मला तसंही तुझ्याशी एका विषयावर बोलायचंच आहे. दिली स्पेस. बोल. हेच अंतर ठेवायचं असतं. अच्छा, कसं? म्हणजे आपण थोडं सावकाश घ्यायला हवं. हो, कश घ्यायला हवं? मैत्री, तू हे बघ, तू जास्त उडत जाऊ नको, जरा जमिनीवरही राहत जा, कळलं? मुझे नहीं रहना है जमीन पे. आज घर में हसीन मेहमान है ना, फिर भी मला गुड नाईट हवते, मग मी जाते. मग जाणार प्रॉमिस. नक्की? नक्की. चादर. अरे तुम्ही दोघ जण आहात का इकडे? बेड. मी झोपलोय. हे चादर आहे. झोपलोय स्वप्न. कॅरी ऑन तुम्ही
स्वप्न आहे मी. जा तू, आईला संशय येईल उगाच. थांबते ना 5 मिनिटं. हेच काय? ए कॅरी ऑन, मी झोपलोय. घड्याळ, मोबाईल, चष्मा. अहो 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 उठताय ना. कोण आहे? काय? कोण आहे? सुप्रभात भाऊजी. हं, काय नळाचं पाणी गेलं? तुम्हाला आधी आवरायचं होतं म्हणून हं, पाणी ठेवलंय मी गरम कर. टायमाला उठ. रात्रभर ओरतोय, डोळ्याला डोळा नाही माझा. सद्गुरू परमेश्वर हरी गोविंद हरी वासुदेव. सद्गुरू हो हो. परमेश्वरा. अहो उठा. अहो 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 उठा आता. बसंती, बसंती, तुझ्या अविरत बडबडीमुळे माझ्या कानाला अशा कायम गुदगुल्या होतात ग. अहो त्या बसंतीच्या दोन्ही मुलींची लग्न झाली हो. आपल्या मुलाचं ठरलेलं लग्न मोडू नये वाटत असेल तर उठा हो, उठा उठा. अरे तू नाही तर काय हेमा मालिनी येणार आहे उठवायला तुम्हाला. नाही, काय झालं? अहो ती मैत्री गायब झाली आहे. अरे बापरे, आता माईंना काय तोंड दाखवणार आपण? नाही तसं नाही. ती काल रात्री माझ्याबरोबर माझ्या खोलीत झोपली होती की नाही, तेव्हा ती मला असं म्हणाली की तिला सौमित्रच्या खोलीत जायचंय, त्याच्याशी गप्पा मारायला. आता मी उठून बघते तर ती माझ्या खोलीत नाहीये. म्हणजे जर ती सौमित्रच्या खोलीत गेली असेल गप्पा मारण्यासाठी तर चंद्रमोहन भाऊजींचं आवरून व्हायच्या आत तिला परत माझ्या खोलीत नको का आणायला. चल, उठा उठा. हे सगळं तू एकटी पण करू शकतेस ना ग. धाक कोणाचा आहे, माझा की तुमचा? तुझा. हा? नाही, माझा. मग उठा उठा आधी. पुढे मी आलो. उठा उठा पहिले. काय चला इथून.
नाही नाही नको नको. तरी मी तुम्हाला सांगत होते की नाही, साखरपुडा वगैरे नको, सरळ लग्न लावून द्या. काय चाललंय हो श्श, जायचं नाही जायचं. पण त्याला विचारलं होतं की नाही आपण, लग्न लग्न मग लाजत बसलास पार्ट्या. आणि आता काय हे काय काय आहे दादा? यात लग्नाचा काय संबंध? झोपलो वर सांगतोय झोपलो, असं नसतं रे दादा, असं नसतं. काय हे नैसर्गिक आहे. ते नैसर्गिक आहे म्हणूनच म्हणत होते ना लग्न करून टाका म्हणून. ते बरं दिसत नाही. म्हणजे हे बघ, आम्ही काही जुन्या वळणाचे नाही आहोत. खरंच चंद्रमोहन भाऊजी आहेत हो. त्यांनी जर हे असं बघितलं तर काय उत्तर देणार आहे मी? काय काय बोलतेस तू? अरे मैत्री काल रात्री माझ्या खोलीत येऊन झोपली होती आणि आज सकाळी ते हे बरं नाही दिसत रे. काय चाललंय? हो नको तुम्ही. एक काय आहे? अरे हे 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 नाहीये. हे 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 कुठे? अरे हा विघ्नेश तर मग मैत्री कुठे आहे? मैत्री कुठे? अहो कुठे आहे मैत्री? तू शोधलंस ना सगळीकडे तिला? हो म्हणजे खरं तर शोधलं, हॉल, बेडरूम, किचन, संडास, बाथरूम सगळीकडे शोधलं. अरे कुठे गेली मैत्री? कुठे कुठे लपवलंयस तिला? थांब बघतो. सौमित्र रात्री गेली ना परत ती इतक्या रात्री? तुझ्या खोलीत. मग अशी हरवली कशी आपल्या घरातून? आता माईंना काय उत्तर देणार? अरे कुठे गेली ती? हाटी यार, तुला झोपच लागत नाहीये. माझ्या घर जातो. अनलक्की जागा ही. काय झालं? कुठे गेली मैत्री? एक मिनिट, मला कळलं ती कुठे. फॉलो मी. चला. चला बघा कोणी दिसतंय का तिकडे. स्वतः खातर जमा करून घ्या. मी पहिल्यांदा जागे झाले तेव्हा ती गायब होती. नंतर दुसऱ्यांदा जेव्हा जागे झाले तेव्हा तिने मला असं लातेने ढकललं होतं बेडच्या कोपऱ्यावर. आणि परत तिसऱ्यांदा जागे झाले तेव्हा ती परत गायब होती. बघा तुम्ही स्वतः बघा, दिसते का ती? नाही. मग हा काय झालं असेल बरं का, ते पुरीला जरा लवकर जाग आली असेल, गेली असेल आपल्या घरी निघून. काय होतं, दुसऱ्याच्या घरी आवडलं होतं रे पोरींला. तुला ती काय मेसेज फिशेस आला का बघ बरं तिचं काही. इकडे काय बोल. हे बघा. अरे इथे घरात एवढा मोठा राडा झाला आणि झोपले. अरे काय हिला बोलावं, माझी झोपमोड करून ही झोपले. नाही हिला उठवलं पाहिजे. हे मैत्रे उठ उठ उठ. मैत्रे उठ. मैत्रे उठ 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 उठ. मैत्रे उठ. अरे यार दादा काय यार, समजाव ना यार. काय काय हे उठ उठ उठ. अरे काय गडबड चालली हा? अरे काय गोंधळ चाललाय सकाळपासून घरामध्ये? काय अरे काय आपल्या घरची सून खाली पडली ना बेडवरून. काय मैत्री 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 उठ. मैत्री आईच्या गावात अरे सौमित्र, तू सगळीकडे काय दिसतोस यार मला? तुला माहितीये, मला ना आता इतकं भारी स्वप्न पडलं. आपण सगळेजण ना टुंड्रा प्रदेशात होतो. टुंड्रा आणि एका इग्लू मध्ये आपलं लग्न चाललं होतं. आणि तू खूप मस्त दिसत होतास. थँक्यू. आणि ना तिकडे फुलपाखरं होती
आणि ती आपल्या अंगावर अक्षता टाकत होती. ओके बाय, गुड नाईट. मैत्रेयी उठ, मैत्रेयी उठ, ए मैत्रेयी उठ, ए उठ ग मैत्रेयी. अगं, कोण आलंय बघ, उठ. गंमत करतोयस ना? स्वप्न संपलंय, संपलंय स्वप्न. कराग्रे वसते लक्ष्मी करमूल्य सरस्वती सुप्रभातम. ऍक्च्युली काका मला ना माईनं ही सवय लावली आहे. म्हणजे सकाळी उठून मोठ्यांना नमस्कार करायचा, आंघोळ करून तुळशीची पूजा करायची. त्यामुळे असं सगळं हे भिनलंय माझ्या अंगात. वा छान. माईंनी सवय लावल्या ना, मग त्या चांगल्याच असणार. हे बघ मुली, तुझं जरी लग्न ठरलं असलं ना, तरी तुला तुझी भाषा सुधारावी लागणार, बदलावी लागणार. नुसता चेहऱ्यामध्ये गोडवा असून चांगलं नाही ग, भाषेतही गोडवा असायला पाहिजे. हो काय रे श्याम्या? दादा, अरे गोड वाणी आणि गोडव्याबद्दल तुझ्या इतका अधिकार वाणीने दुसरं कोण बोलणार आहे? गप्पा बस. हे बघ मुली, जरा लवकर उठत जा. हे बघ, सासरी इतकं उशिरा उठून चालणार नाही, समजलं का? आणि तुम्ही नुसते शुंभासारखे काय उभं राहिलात? अरे निदान सणासुदीला तरी नीट वागत जा. चला आवरा लवकर. हे बघ मैत्री, तू त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. आणि ह्यांच्या गाण्यात सगळे फटकळ. काय मैत्री? काय मग? आज अगदी मोठ्या माणसांच्या पाया पडणं, तुळशीची पूजा अर्चा वगैरे. काय भानगड काय? नाही म्हणजे आहे हे चांगलंच सगळं, पण असं खोटं नाटक कशाला वागायचं मी म्हणतो. हे बघ, खोटं वागलं ना की माणसाच्या ब्लड सेल्स कमी होतात, लक्षात ठेव. हो, मी डॉक्टर आहे, माझ्यासमोर तरी असं खोटं बोलू नका. बघ तुझे केलेस ना मैत्री, ते खूप छान केले. छान इम्प्रेशन पडलंय चंद्रमोहन भाऊजींवर. आणि तसे ते थोडेच वारंवार येणार आहे. तू खरोखरच हे सगळं करतेस की नाही बघायला. मुद्दा काय आहे, पादो पण इम्प्रेशन पडो. चला आता उभे करायला पटपट आवरून घेऊया ना. चला निघा. ओ सॉरी टू डिस्टर्ब, पण म्हणजे रात्रभर झोपलो नाही रे मी. आता पण जर तुम्ही ते असं नाही म्हणजे मला निघायला निघायचंय ना? हे आवरून घे ग तू. हो निघूया आपण. विघ्नेश, ए विघ्नेश, उठ लवकर. आज तुझा नंबर आधी लागलाय, आंघोळ करून घे पटकन. जा, चल उठ. काय उगीच आपलं. दादा तू आहेस होय? थोडा घाबरलो मी. घाबरायला मी काय ब्रह्मराक्षस आहे? तसं नाही, तसं एकदम अचानक समोर आलास ना म्हणून घाबरलं, बाकी काही नाही. तुमचा टाइमपास झाला असला तर जरा कामाचं बघा. लग्न झालेलं नाही अजून. हो हो, तारीख ठरवायची आता. हो बरोबर आहे दादा. हे बघ, आता कसं आहे, तारखेचं काय असेल ना ते सगळं मी बघून घेतो. दाते गुरुजींना फोन करायची जबाबदारी माझी. बरं, मला आता निघायला हवं, गावाकडे जायचंय. का? तो सरस्वतीचा मुलगा आहे ना मंग्या, त्याचं लग्न मी ठरवलंय. हो का? लगेच जा. काय म्हणाल? म्हणजे लगेच जा आणि लवकर ये, इथं आपल्या घरचं लग्न आहे. हो 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 हो. तुम्ही मुलीच्या आई वडिलांशी बोललात का?
म्हणजे अरे मग बोला ना मुलीच्या आई वडिलांशी लग्नाबद्दल. बोलतो ना लगेच, ताबडतोब बोलून घेतो त्यांच्याशी मी. कधी? कन्यादान चालू असताना बोलणार आहेस? अरे श्याम्या, लग्न म्हणजे एक उत्साह असतो. आमच्या वेळेला लग्नाचं वार 4-4 महिने व्हायचं आणि इथं सुनबाई दिवस डोक्यावर आला ना तरी अजून अंथरून सोडायला तयार नाही. आणि तेही इथं सासरी लग्ना आधीच. मला काही कळत नाही बाबा हे सगळं. दादा जरा हळू, थोडं हळू बोल ना. हे बघ, मी नसतो ना तर तुझं लग्न कसं झालं असतं देवालाच माहिती. शेमड्या पोरासारखा गल्लीबोळात फिरत होतास. दादा आता हे माझ्याबद्दल बोलायची वेळ आहे का? नाही ना, मी बघतो ना सगळं. तू काय बरं, लवकर बोलून घे त्यांच्याशी. आता लगेच बोलून घेतो मी सौमित्रीशी ताबडतोब. बाबा तुम्ही माझ्याशी बोलायच्या आधी मैत्रीशी काही बोलला नाहीत ना या विषयावर? नाही का? नाही ऍक्च्युली काय आहे की आय एम सॉरी, म्हणजे माझ्याकडून चूक झाली. मी तुमच्याशी आधीच या विषयावर बोलायला हवं होतं. काय आहे, मैत्री तिच्या आईबाबांच्या बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे त्यांचा विषय जरी आला ना ती एकदम अशी अपसेट होते. सो कसं सांगू, म्हणजे दे हॅव एक ऍक्च्युली पास्ट इश्यू आहे. फास्ट? अरे बापरे, काय सांगतोयस तू? हे खरं सांगतोयस? बाबा या गोष्टीत मी खोटं का बोलेन? आणि कधी झालं हे? म्हणजे लहानपणीच. म्हणजे काय झालं माहितीये का, बस नको ऐकवत नाहीत रे अशा गोष्टी. खर तर ना शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये. आणि हो आता प्लीज कृपा करून तिच्या समोर हा विषय काढू नका. मीही काढत नाहीच, पण म्हणजे आता आनंदात आहे तर आनंदात राहू दे. हो बरोबर आहे तुझं. मी अजिबात तिच्या समोर हा विषय काढणार नाही आणि नलूलाही बजावून ठेवेन की तिच्या समोर ह्या बाबतीत काही बोलायचं नाही. हा आणि हो काय? ते पहिले चंद्रमोहन काकांना सांगा, त्यांचा काही भरोसा नाही, ते घोळ घालून ठेवतील. अरे हो, चंद्रमोहन दादाला तर आधी सांगितलं पाहिजे बाबा. हा. तू काळजी करू नकोस, विनाकारण टेन्शन घेऊ नकोस. काय आपण आहोत ना सगळे तिच्या सोबत. वाईट झालं रे हे जे काय आहे ते.